छावा चित्रपटात दाखवल्याप्रमाणे शिर्के बंधूंनी खरंच छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं का, हा प्रश्न आता विचारला जातोय. आणि या संदर्भात शिवव्याख्याते असलेले राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांना नेमकं काय वाटतं? आपण अनेक इतिहासाचे पुस्तक वाचले आहात, तुम्हाला नेमकं या संदर्भात काय माहिती आहे? मी संभाजी महाराजांचा इतिहास माझ्या आवडीचा विषय राहिलेला आहे. आणि जेधे शकावली, जे संभाजी महाराज हयात असताना जे साधन उपलब्ध होतं, जेधे शकावली, ते जेधेंच्या घरी नंतर शकावली सापडली. त्यामध्ये असा उल्लेख आहे की शिर्के पारखे झाले. याचा अर्थ असा आहे की कवी कलश आणि शिर्के यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्यानंतर कवी कलशाला शिर्केंनी पळवून लावलं आणि त्यानंतर मग परत संभाजी महाराज आणि शिर्केंमध्ये युद्ध झालं आणि मग शिर्के आणि संभाजी महाराजांमध्ये थोडासा विरोधाभास झाला. पण 1689 11 मार्चचा जे हत्येचा दिवस शंभूराजांचा आहे, तर तिथून खेळणा किल्ल्यावरून किंवा संगमेश्वरावरून त्यांना इथपर्यंत म्हणजे खेळणा किल्ला ते संगमेश्वर आणेपर्यंत कुठेही शिर्केंचा, गणोजी शिर्के आणि त्यांचे बंधू यांचा प्रत्यक्ष संबंध असल्याचा कुठलाही पुरावा तत्कालीन इतिहासामध्ये आढळत नसल्यामुळे त्या चित्रपटात हिरो परफेक्ट आहे, मात्र विलन चुकलाय हे मात्र नक्की. सोयराबाईंनाही विलन म्हणून दाखवण्याचा प्रयत्न त्या चित्रपटातून झालेला आहे. आपण अनेक शिवचरित्र अभ्यासले आहेत. तुम्हाला काय वाटतं की चित्रपटात अतिरंजकपणा थोडा दाखवण्यात आला? चित्रपट शेवटी पैसे कमावण्याच्या दृष्टिकोनातून निर्माण होत असतात. आज बॉक्स ऑफिसवर मला वाटते पुष्पा 2चा पण रेकॉर्ड तोडून छावाने धूम केलेली आहे. मात्र हे करताना, कारण इतिहास हा संवेदनशील असतो, एक शब्द जरी चुकला त्याचे परिणाम भोगावे लागतात. सोयराबाई साहेबांचं आणि संभाजी महाराजांचं हे जे काही प्रेम होतं ते एका मुलाचं आणि आईचंच प्रेम होतं. पण सोयराबाईंची भूमिका अगदी रामायणातल्या कैकेयीप्रमाणे जे डायरेक्टरनी उतेकरांनी रेखाटली, ही मला असं वाटते विषयाला धरून नाही. सोयराबाई साहेबांबद्दल त्यांच्या मनात आदराची भावना होती. इतकंच काय, चित्रपटामध्ये संभाजी महाराजांच्या पाठीवर बसलेले राजाराम महाराज तुम्हाला दिसत आहेत तिथे. त्यामुळं माझी आई सोयरा ही स्फटिकासारखी निर्मळ मनाची आहे, असा पत्रव्यवहार सुद्धा संभाजी महाराजांचा तत्कालीन पत्रव्यवहार दिसतो. मला वाटत नाही की तो जो आरोप झाला तो बखरीतून झाला आहे की संभाजी महाराजांनी स्वतःची सावत्राई सोयराबाई हिला भिंतीत चिनून मारले. मात्र ज्या सोयराबाईंना त्यांनी इतका रिस्पेक्ट दिला, तर ते हा आरोप झाल्यानंतर 2 वर्ष सोयराबाई जिवंत आहेत. हा आरोप ज्या वर्षी झाला त्याच्यानंतर 2 वर्ष सोयराबाई जिवंत होत्या. त्यामुळे अतिरंजकता, पैसे कमावण्याचा हव्यास, एक गोष्ट मान्य केली पाहिजे की या निमित्तानं संभाजी महाराजांचा विषय हा जगभर पोहोचला. आता नवीन पिढी गुगलवर सर्च करायला लागली, विकिपीडिया वाचायला लागली, यूट्यूबवर अनेक भाषणं, आता आमची भाषणं जुनी पुढे यायला लागली. फक्त प्रश्न असा आहे की संभाजी महाराजांच्या इतिहासाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न जरी उतेकरांनी या छावामधून करण्याचा प्रयत्न केला असेल, पण विषय खूप मोठा आहे. 3 तासात 2.5 तासात तो मांडणं सोपं नाही. त्याच्यामुळे काही गोष्टी अतिरंजक दाखवल्या गेल्यात. त्यामध्ये गणोजी शिर्केंनी महाराजांना पकडून दिल्याची घटना असेल किंवा सोयराबाई साहेबांनी स्वतःच्या मुलाला मंचकारवाहन करण्याकरता संभाजीराजांना डावलल्याचा उल्लेख असेल. ह्या घटना इतिहासाला धरून नसल्यामुळं छावामधल्या ह्या घटना चुकीच्या आहेत. पण हळूहळू मी तर महाराष्ट्र शासनाकडे आता विनंती करेल की छत्रपती संभाजी महाराजांचं अस्सल चरित्र ते महाराष्ट्र शासनानं प्रकाशित करावं. कारण आता संभाजी महाराजांबद्दल लोकांची उत्सुकता वाढलेली आहे. चरित्रखंड अजूनही जयसिंगराव पवार सर हयात आहेत, इंद्रजित सावंत सर हयात आहेत, अजूनही शिवकथाकार विजयराव देशमुख हयात आहेत. अशा लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यावं. आणि संभाजी महाराजांचा कैद कोणी करून दिली, महाराजांची हत्या फक्त नखं काढून आणि जीभ छाडून तेवढीच झाली का? त्याच्यानंतर औरंगजेब आणखी हाल करतो, पण औरंगजेबाने हे हाल करून जे मारलं ते कोणाच्या सांगण्यावरून मारलं हे महत्वाचं आहे. वडू तुळापूरच्या माळरानावर त्यांच्या शरीराचे तुकडे इतस्ततः कावळ्यांना खायला फेकले, असा सुद्धा उल्लेख कॉम्रेड शरद पाटलांच्या लिखाणामध्ये येतोय, जे धुळ्याचे प्राचार्य विद्या संशोधक आहेत. त्याच्यामुळे संभाजी महाराजांचा अंत्यविधी कसा झाला, त्यांना सोडवण्याचा प्रयत्न कसा झाला, ह्या सगळा पार्ट अजून अनुत्तरित आहे. आणि इतिहासाला जर तर मान्य नसतात, इतिहासाला संदर्भ पाहिजे असतो. कादंबरीकारांनी रेखाटलेला छावा हा वेगळा, चित्रपटात दाखवलेला छावा हा वेगळा. पण प्रत्यक्ष मृत्युंजय शंभूराजे म्हणजे येथे ओशाळाला मृत्यू नावाचं एक नाटक आहे. त्यामध्ये संभाजीराजांची कशी हाल करून हत्या केल्या गेली आणि त्यानंतर ताराराणीने जे काही संघर्ष औरंगजेबासोबत केला, हा सुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पटलावर यावा याकरता मी स्वतः मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, अर्थमंत्री राज्याचे यांना भेटून छत्रपती संभाजी महाराजांवर अस्सल खंड प्रकाशित व्हावे, जेणेकरून ते अभ्यासता येतील यासाठी प्रयत्न करणार. उतेकरांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी शिर्के राजघराण्याने. शिर्के घराण्याचं म्हणणं साहजिक आहे की आज कोणी शिर्के दिसले की त्यांना गद्दारच म्हणत असेल तर तो डाग पुसण्याकरता शेवटी काय उतेकरांनी फक्त एक प्रामाणिकपणे सांगावं की हे
कोणी तुम्हाला याच्यामध्ये असं करायला सांगितलंय की शिर्केंनी त्यांना पकडून दिलं आणि जर पुरावा नसेल तर त्यांना माफी मागावी लागेल, त्याच्यामुळे ते खटला दाखल करू शकतात. शिवचरित्र, संभाजी महाराजांचं चरित्र नव्याने राज्य सरकारनेच त्याचा अभ्यास करावा आणि लोकांसमोर जे आहे एक नवं आणि खरंच जे शिवचरित्र आहे, संभाजी महाराजांचं चरित्र आहे ते आणावं अशी मागणी जी आहे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे. उमेश सलोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.